तरुण पिढीचं भवितव्य उज्ज्वल बनण्यासाठी व्यसनमुक्त होणे गरजेचं आहे असं प्रतिपादन सारथी यूथ फाउंडेशनचे रामचंद्र वाघमारे यांनी केलं। कॅन्सर होण्याचं प्रमुख कारण म्हणजे तंबाखूजन्य पदार्थांचं दिवसेंदिवस वाढणारं सेवन। तंबाखू खाण्याची वेगवेगळी कारणं असून व्यसन हे मानसिक आजार असल्याचं प्रतिपादन सारथी यूथ फाउंडेशनचे रामचंद्र वाघमारे यांनी केलं। ते कैलासवासी अक्षय गायकवाड यांच्या 4थ्या जन्मस्मृती दिनानिमित्त आयोजित व्यसनमुक्ती व्याख्यान कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते। भविष्य काळामध्ये चेहऱ्याचं विद्रुपीकरण किंवा जिथे कॅन्सरकडे पुढे जाण्याची शक्यता आहे। कारण कॅन्सर का आणि कसा होतो तर त्याचं प्रमुख कारण काय की हे जे तंबाखूजन्य पदार्थ एका विशिष्ट ठिकाणी ठेवले, तिथे जर जखम तयार झाली, ती जखम नाही भरून निघाली तर तिथे कॅन्सर निर्माण होऊ शकतो। आज कॅन्सरचे पेशंट सध्या वाढतायत, त्याचं प्रमुख कारण काय की तंबाखूजन्य पदार्थ दिवसेंदिवस आपल्याकडे वाढत चालले। मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की आता हे सोडायचं तर कसं सोडायचं। या प्रसंगी सरपंच जगन्नाथ गायकवाड, गोपीनाथ शिंदे, ग्रामपंचायत सदस्य निसार कांबळे, सदस्या जिजाबाई धायगुडे, गायत्री ठक्के, मीनाताई पोरे, नीलम भोसले, फातिमा शेख, अश्विनी कडवे, आनंदसिंह राजपूत, हमीद बागवान, शाहरुख बलोल खान, सुभाष लोखंडे आदींची उपस्थिती होती। याबाबत अधिक माहिती सरपंच जगन्नाथ गायकवाड यांनी दिली। आज आमच्या गावामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी कैलासवासी अक्षय गायकवाड यांच्या जन्मस्मृती दिनानिमित्त आज रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। हा 4था वर्ष आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि दरवर्षी या सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण या ठिकाणी राबवतोय आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण एक तरुण वर्गावर या ठिकाणी एक व्यसनमुक्ती व्याख्यान या ठिकाणी आम्ही संध्याकाळी या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि जवळजवळ 100 कुटुंबांना या ठिकाणी गोरगरिबांना या ठिकाणी धान्य वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी होणार आहे। कार्यक्रमांतर्गत 92 रक्तदात्यांनी रक्तदान केलं। 90 गरजू नागरिकांना धान्याचं किट वाटप आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं सुकन्या योजना, दिव्यांग निधीच्या धनादेशाचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी प्रमोद जगताप, प्रदीप भोसले, लक्ष्मण भोसले, कुणाल ठक्के, मयूर पोरे, आशिष गायकवाड, प्रमोद कांबळे, अरुण भंडारे यांच्यासह बहुसंख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रमात सूत्रसंचालन सुभाष लोखंडे यांनी केलं तर सरपंच जगन्नाथ गायकवाड यांनी आभार मानले।